चित्त थरार. ग्रामीण या फॉर्मॅट मधील फायनलची लढत मैदानावरती सुरुवात केली आहे. सुभाष शीघ्रम श्री गणेशा वेलकम स्वागत चौकार. उत्सुक आणि प्रत्येक चेंडूच्या मागे एक वेगळी कथा आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. दुसरा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप. पंच नाराज आहेत. लेग स्टंपच्या पूर्णपणे बाहेर. वाईट डिलिव्हरी. एक्स्ट्राची धाव. बघा घरी बायकोला आणि मैदानात पंचांना कधी नाराज नसतं करायचं. आणि मग अशा वेळेला लेग स्टंपच्या बाहेर आलेला चेंडू एक धाव मिळाली आहे. 5 ही धावसंख्या धावफलकावरती आहे. स्ट्राइक एंड वरती संकेत. नॉन स्ट्राइक एंड वरती प्रणय. फ्लाइट दिली. लालच लालच बुरी बला होती है. खेळ मैदानाच्या आत. निनाद आपण यायचं आहे बघा. मध्येच आम्हाला लिंक तोडावी लागते आपल्यासाठी. आपण लगेच आपलं बक्षीस घेण्यासाठी यायचं आहे. आणि गाडी बघा 4 व्हीलर तिथे रोडवरती आलेले आहेत. प्लीज आपण बाजूला करायचे आहेत. कव्हरच्या दिशेने एक कॅच पकडण्याची नामी संधी होती. त्या ठिकाणी सिद्धू उपलब्ध होता. मात्र कॅच सुटली. जीवनदान मिळाले. धावफलकावरती नजर टाकूयात. धावफलक 6 वरती जाऊन पोहोचलाय. चला त्या 4 व्हीलर्स आहेत ना थोडं पुढे घ्या. विनंती आहे. 4 व्हीलर लगेच पुढे गेली पाहिजे. काळजी घ्या. स्वयंसेवकांना सुद्धा विनंती करतोय आपण लक्ष ठेवा. स्लोवर वन. ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. कौतुक करूया गोलंदाज जयेंद्रचं. जयेंद्र शिंदे आपण जर पाहिलं तर चांगला खेळ करून दाखवतोय. एका बाजूला जय भैरवनाथ उसर संघ तर दुसऱ्या बाजूला PPF कुरुळ. ही लढत मैदानाच्या आत आहे. नाणेफेकीचा कौल आपण पाहिला. जय भैरवनाथ उसर संघाने जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. फ्लाइटेड डिलिव्हरी. चेंडूची वाट पाहिली. फटका फसला आणि वॉटर कॅच. यू ब्युटी. जबरदस्त कॅच. फलंदाज बाद. आपला कॅश प्राइज आहे तो घेण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. निनाद वारगे. माझा आवाज तुमच्या कानापर्यंत गेलाय. निनाद वारगे प्लीज कम ऑन टू कॉम्बॉक्स. ओव्हर टू कॉम्बॉक्स सर. थँक्यू. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण काय पाहिलं तर मिड ऑफचा क्षेत्ररक्षक रोशन जर्सी क्रमांक 33 त्याने काय केलं 30 यार्डच्या बाहेर जवळजवळ 20 यार्ड धावत आला आणि कॅच पकडली. उलटी कॅच पकडणं सोपं नसतं मित्रांनो. चेंडूवरती नजर ठेवावी लागते. रिफ्लेक्शन स्ट्रॉंग ठेवावे लागतात. रजनी क्रिकेट आहे. नाईट क्रिकेटमध्ये फ्लड लाईट्स हा सुद्धा एक चिंतेचा विषय असतो. मग अशातच चांगली कॅच पकडली आहे. जणू काही हाताला फेविकॉल लावून आलाय. फेविकॉल कॅच. जबरदस्त कॅच मैदानाच्या आत. ओळीत मैदानावरती पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. दर्णे गुरुजी कळवतायत अजूनही एका चेंडूचा खेळणं बाकी आहे. मयूर जाधव नवीन फलंदाज मैदानाच्या आत. आज उसर संघ आपण पाहिलं ना तर एक वेगळी रणनीती घेऊन मैदानाच्या आत उतरलाय. गोलंदाजीमध्ये केलेले बदलाव कशा पद्धतीने उपयुक्त ठरतायत याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे. या वेळेला पुन्हा एकदा फलंदाज सफल झाला. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव कशी बशी पूर्ण झाली. षटक क्रमांक 1 समाप्त झालंय. एका षटकाची सांगता आणि धावफलकावरती 7 धावा. एक फलंदाज बाद झाल्यानंतर अशी परिस्थिती मैदानावरती उद्भवली. आपण पाहिलं जय भैरवनाथ उसर संघ
प्रयत्नांची पराकाष्ठा करत फायनलमध्ये प्रवेश करतोय PPF कुरुळ संघ. आपल्या विभागातील एक दादा संघ म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं असा संघ मैदानाच्या आत चांगला खेळ करून दाखवतोय. वेल डन. चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे. अजूनही रसिक मायबा प्रेक्षकांनी या स्पर्धेत गर्दी केली आहे. जवळजवळ आपण पाहिलं ना तर घड्याळामध्ये 4 वाजलेत, मात्र तरी सुद्धा प्रेक्षकांनी या स्पर्धेवरती प्रेम दाखवले. कोणी खानावचा आहे, कोणी सहानगोटीचा आहे, कोणी साखरचा आहे, कोणी नागावचा आहे, कोणी रेवसचा आहे, कोणी सासवणे, कोणी धोकवडे. अलिबाग तालुक्यातील वेगवेगळ्या गावातून ही मंडळी आज या मैदानावरती या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतायत. ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूबवरती सुद्धा प्रेक्षक मनमुराद आनंद लुटतायत. आहा हा हा, ना दसरा ना दिवाळी, नवीन वर्षाच्या सुरुवातीला हा बोनस दिलाय. बघा भाईजान, एक गोष्ट या ठिकाणी बघण्यासारखी आहे. बोनस आलाय. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये ना बातम्यांमध्ये होतं कुठच्या तरी एका कंपनीने आपल्या खेळाडूंना अर्थात आपल्या एम्प्लॉईजना 2 व्हीलर बाईक बुलेट दिल्या, कोणीतरी आयफोन दिले. मात्र हे वाचताना फार वाईट वाटलं. ते म्हणजे ज्यांना फक्त आणि फक्त सोनपापडीचे डबे मिळाले त्यांना नाराजगी वाटली. हा बोनस आहे. स्लोवर वन, खराब चेंडू, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरून दस्तक. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. शुभम शिंदेने आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत, त्यातले एक व्हॅलिड आहे. ना लाईनवरती कंट्रोल आहे, ना लेंथवरती नियंत्रण आहे. फलंदाजांना जणू काही तो आमंत्रण देतोय की आ बेल मुझे मार. स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारणं काय आहे हे शुभमने पहिल्या 2 चेंडूंवरती दाखवले. दोनही चेंडू फुलटॉस होते. एक चेंडू बीमर पडला. पंचांनी त्याच्यावरती नाराजगी व्यक्त केली. धावफलकावरती बदलाव. 12 ही धावसंख्या आपण पाहतोय. PPF कुरुळ संघ आपल्या विभागातील एक नामवंत संघ आहे. पण ज्या वेळेला आपण नामवंत असतो ना त्यावेळेला आपल्यावरती ती अधिकची जबाबदारी असते. मग त्या जबाबदारीला घेऊन आज मैदानावरती त्यांनी खेळ दाखवलाय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना थोडक्यात लक्षात घेऊया. जिथे मात्र एक फ्लाइंग स्लिप किंवा शॉर्ट थर्डमॅन तैनात करण्यात आलाय. एक फाईन लेग आहे, एक मिड विकेट आहे. ऑफस्टॉमच्या बाहेर क्लेवर डिलिव्हरी, कौतुक करावं लागेल. फलंदाज रेडी होता की ऑनसाईडच्या दिशेने खेळायचंय आधीच ठरवलं होतं. मग फलंदाजाला फॉलो केलंय, कौतुकास पात्र. पहिले 2 चेंडू खराब पडू देत, मात्र केलेलं कमबॅक सुखावणार आहे. 13 ऑन स्कोरबोर्ड. पहिल्या ओव्हरला 7 धावा खर्च झाल्यात. आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च केल्यात. क्रिकेट इज ऑल अबाउट मॅथमॅटिशियन. यावेळेला काय घडलंय? विकेटच्या पाठीमागे ग्लोव्ज वर्क चांगला आहे. कॅच पकडली का? एज लागली होती का? बरेचसे प्रश्न ऍक्शन रिप्ले मध्ये लगेच कळेल. रिफ्लेक्शन्स बघा काय कमालीचे आहेत. जबरदस्त खेळ मैदानावरती. कोणीतरी मैदानाच्या बाहेरून म्हणालं टप्पा पडला, कोणीतरी म्हणालं एज लागलीच नव्हती. ऍक्शन रिप्लेने सर्व विचार क्लिअर केले. उळीत मैदानावरती दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. शुभम शिंदे पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात. हाताला फेविकॉल फेविक्विक सगळं काही लावून आलंय आणि फलंदाजाला बाद केलंय. बघा खानाव गावाला ना क्रीडा क्षेत्रामध्ये नाव आले. खानाव गाव शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा खूप चांगलं नाव कमवले आणि त्याच वेळेला सांस्कृतिक या विभागामध्ये सुद्धा खानावचं नाव आहे. कधीतरी न्यूजपेपर उघडून बघा, आपल्याला पाहायला मिळेल खानाव विभागातील पोलीस अधिकारी सुद्धा खूप जास्तीच्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे खानाव गावाचा सर्वांगीण विकास या ठिकाणी झालाय
आणि या विकासाचे जनक म्हणून आपण जर पाहिलं ना तर गोंधळी कुटुंब आहे, ज्यांनी अगदी आपल्या लहान बाळांसारखे या गावाला पालन पोषण करताना आपल्याला पाहायला मिळाले. गोंधळी फॅमिली, खानाव गाव आणि आजूबाजूचे गाव यांचा एक जवळचं नातं आहे, हे ऋणानुबंध आहेत. मग ती कोविडचा काळ येऊ देत, कोणाकडे आपत्कालीन परिस्थिती येऊ देत, कोणाची आर्थिक परिस्थिती बिघडलेली असू देत, वादळ येऊ देत, लाईट जाऊ देत, सगळ्यावरती सोल्युशन मात्र गोंधळी परिवार आहे आणि ते एका हाकेला नेहमी धावून येतात. ही शिकवण आहे अनंत गोंधळीजी यांनी लगावलेली शिकवण, मैदानाच्या आत शिकवण दिली आहे ती म्हणजे अर्थातच शुभम पाटील, टीम कॅप्टन. कॅप्टन इज लीडिंग फ्रॉम द फ्रंट. चेंडू जाईल सीमारेषा पार, फरार षटकार. ही खेळाडू ना बलशाली असतात, ताकदवान असतात. शुभम त्यातलाच एक आहे. त्याला जर तुम्ही असे पुढ्यात चेंडू द्याल, ओव्हरपिच चेंडू टाकाल ना तर तो दिवस रात्र डोळे मिटून सुद्धा असे फटके खेळू शकतो. त्याच्याकडे ती ताकद आहे आणि ज्या वेळेला ताकदीला नजाकत भिडते ना त्यावेळेला एक चांगला खेळाडू म्हणून सुद्धा उदयास येतो आणि तो आहे शुभम, ज्याने मागचे 2-3 वर्ष क्रिकेटमध्ये आपलं नाव, आपलं अस्तित्व आणि किंबहुना आताच्या घडीला वर्चस्व प्रस्थापित करायला सुरुवात केली आहे. त्याची कला, त्याची गुणवत्ता आणि त्याच्याकडे असलेला आत्मविश्वास हा कुरुळ गावासाठी नेहमी प्रेरणादायी आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण बघा, क्षेत्ररक्षक सुद्धा मैदानावरती अगदी निर्धास्तपणे डाईव्ह का मारू शकतील, तर याचं मेन कारण आहे की इथलं ग्रास जे नॅचरली आलंय, मात्र त्याचं पालन पोषण करणं, त्याला वेळच्या वेळी कटिंग करणं, योग्य प्रमाणामध्ये पाणी देणं, ही सुद्धा बाब महत्त्वाची आहे. असे बरेचसे मैदान आहेत ज्यांना विकतची ग्रास लावावी लागते, मात्र हे मैदान आज आयकॉनच्या खेळाडूंनी सुद्धा या स्पर्धेचं, या मैदानाचं तोंड भरून कौतुक केलंय आणि हे एक आयोजक म्हणून आपल्याला सार्थकी लागले. त्यामुळे नवतरुण क्रीडा मंडळाचं आपण कौतुक करूयात. धावफलकावरती 20 2 ओव्हर कंप्लीट. 20 धावा झाल्या, 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्यात. फायनलची ही लढत आहे मैदानावरती. दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी या स्पर्धेला पहिल्या दिवशी सुद्धा भेट दिली, आजच्या दिवशी सुद्धा भेट दिली. याचं विशेष कारण काय आहे? आपला मतदारसंघामध्ये भले असू देत, मात्र अनंत गोंधळी यांच्यावरती असलेलं प्रेम, किंबहुना या गावाचा सुद्धा, या विभागाचा सुद्धा सर्वांगीण विकास करायचा आहे. मग तो विकास कामाचं डायरेक्शन जे आहे ना, हे गोंधळी साहेबांकडनं जातं. मग त्यांच्या समवेत काम करणं, किंबहुना गोंधळी साहेबांकडे असलेलं राजकीय आत्तापर्यंतचा अनुभव हा सुद्धा दळवी साहेबांना माहिती आहे. आणि मग कुठेतरी 4 गोष्टी त्यांच्याकडनं सुद्धा ऐकल्या जातात. आणि मी नेहमी म्हणतो, अनुभवी व्यक्तींकडनं सुद्धा आपण 4 गोष्टी ऐकल्या पाहिजेत. वळूयात मैदानाच्या आत, जिथे गोलंदाजीसाठी शिवम शिंदे आलाय. स्ट्राईक इन वरती शुभम. बघा, शुभमचा दरार आहे हा मैदानावरती. काय घडलं? चेंडू ऑफस्टंपच्या पूर्णपणे बाहेर. गोलंदाज अक्षरशः घाबरून गोलंदाजी करतो की काय असं वाटू लागलंय. म्हणजे एका बाजूला फलंदाज बलाढ्य आहे, मग दुसऱ्या बाजूला गोलंदाज हा पातळ शरीरयष्टी असलेला आहे. ऑफस्टंपच्या बाहेरच्या चेंडूला खेचून आणलंय. काव कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. गगनभेदी, गगनचुंबी षटकार.
शिवम शिंदे मैदानावरती गोलंदाजी करतोय. त्याच्याकडनं पहिला चेंडू वाईट पडला. तदनंतर मात्र शिवमच्या चेंडूवरती हल्ला बोल करायला सुरुवात केली आहे. ॲज अ बॅटर तुमच्याकडे ही डॉमिनेटिंग माइंडसेट असला पाहिजे की गोलंदाजीच्या रणनीतींना पाणी फेरायचं आणि आपण आक्रमकता करायची. जागा बनवली, नजाकत भरा फटका. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड इन अ रो, लगातार दुसरा षटकार. लगातार 2 चेंडूंवरती 2 षटकार लगावलेत. आणखीन एक षटकार लगावला तर सन्मान लव्हाते अष्टमी यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. अष्टमी रोहा, रोहा तालुका. बघा क्रिकेटवरचं हे प्रेम आहे. खानाव गावामध्ये क्रिकेटला एखाद्या उत्सवासारखं सणासारखं साजरं केलं जातं. हे 3 दिवस सर्व ग्रामस्थ गावकरी एकत्रित येतात. मग इथे पक्ष काय महत्वाचं नाहीये, इथे गावाची एकजूटपणा हा महत्वाचा विषय ठरतो. 2 चेंडूंवरती 2 षटकार आलेत. आता मात्र प्रेशर शिवम शिंदे वरती आहे. सरळ बॅटने खेचलाय, फटका फसला. क्षेत्ररक्षक तैनात आणि इथून मात्र रोशन है तो मुमकिन है, फलंदाज बाद. स्ट्रॅटेजिक फिल्डिंग जी आहे ना, हा सुद्धा एक चर्चेचा विषय आहे. या ठिकाणी आपण पाहिलं शुभमसाठी ना फाईन लेगचा क्षेत्ररक्षक खूप शार्प ठेवलेला, अक्षरशः समोर ठेवलेला. बऱ्याच वेळेला लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक हा वाईड असतो किंबहुना कावकॉर्नरच्या दिशेने असतो. मात्र शुभम कशा पद्धतीने ताकद वापरतोय. जर तो गुडलिनच्या चेंडूला सुद्धा आडव्या बॅटने खेचतोय तर मग चेंडू लॉंगॉनलाच जाणार. हे ज्या कर्णधाराला समजलं किंवा ज्याने ते अँटिसिपेट केलं त्यावेळेला एक चांगली मॅच घडते आणि अधिकच्या संधी बाद करण्यासाठी आपल्या खेळाडूंसाठी उत्पन्न होत असतात. धावफलकावरती 33 धावा आणि इथून मात्र आपण पाहिले 3 फलंदाज बाद झालेत. शुभम पाटील आला, त्याने पाहिलं, त्याने करून दाखवलं. मैदानावरती ट्विस्ट. दुष्काळात 13वा महिना. चेंडू नो बॉल ठरलाय. नो +1, बाय 1 गेट 1 फ्री. एक्स्ट्राच्या धावा. या स्पर्धेतील 27वा नो बॉल. धरणे गुरुजी यांचं कौतुक करूया. मैदानावरती काय घडतंय याची इत्तमभूत माहिती त्यांच्या कागदांवरती आहे. बघा, जसं एखादी जमीन आपल्या नावावरती करायची आहे ना, तर तुम्हाला 7/12 उतारा लागतो, तुमच्याकडे 8A चा फॉर्म लागतो, तुमच्याकडे NOC लागते, ग्रामपंचायतीची परमिशन लागते. मग तसंच क्रिकेटच्या या मैदानावरती काय घडतंय याच्यासाठी किती षटकार लागले, किती चौकार लागले याचे पेपर धरणे गुरुजींकडे रेडी आहेत. अनुभव. सरळ बॅटने लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षकाचे एफर्ट्स. आणखीन एक फलंदाज. फ्री हिटच्या चेंडूवरती आपण पाहतोय मैदानावरती सेलिब्रेशन झालं. क्षेत्ररक्षकासोबत आम्ही सुद्धा एका सेकंदासाठी विसरून गेलो की हा चेंडू फ्री हिट आहे. प्रसंगावधान. बी इन द मॅच. मॅच मध्ये राहणं गरजेचं आहात तुम्ही. धावफलकावरती नजर टाकूयात. 37 धावा, 37 ऑन स्कोरबोर्ड. तिसरी ओव्हर मैदानावरती चालू आहे आणि मी म्हणेन तिसरी ओव्हर म्हणजे लांबच लांब असं षटक आहे, जिथे 6 चेंडू टाकण्यासाठी जवळजवळ 6 ते 10 चेंडूंचा वापर. LBWचं जोरदार अपील. अपील मध्ये उत्साह प्रचंड आहे. मात्र पंचांनी फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये चेंडूची पिचिंग, चेंडूचा इम्पॅक्ट आणि चेंडू विकेटवरती हिट करतो की नाही याचा अंदाज मानला. आणि ॲज अ अंपायर आपल्याकडे असे धैर्यशील डिसिजन्स घ्यावे लागतात. कधीतरी गट फिलिंग्सवरती जावं लागतं,
चेंडूवरती असणारी नजर, पंचांचं कौतुक करूयात. प्रीतम पाटील अँड पॅनल, व्हॉट अ फंटास्टिक अंपायरिंग, नो डाऊट कमालीची पंचगिरी मैदानाच्या आत आहे. आहा, खराब चेंडू, अक्षरशः खराब चेंडू आहे. ना लाईन वरती कंट्रोल, ना लेंथ वरती नियंत्रण. हे होतं फलंदाजाला आमंत्रण. चेंडू वरती आलाय चौकार. षटक क्रमांक 3 समाप्त. धावफलकावरती 41 धावा जमा झालेत. नाणेफेकीचा कौल आपण पाहिला तर इथून मात्र जय भैरवनाथ उसर संघाने जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि कुरुळ संघ जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करतायत. कधीतरी चांगल्या चेंडूंना खराब केले, खराब चेंडूंवरती हल्ले केले, स्वतःवरती असलेला आत्मविश्वास दाखवला. कॅप्टन नेतृत्व शुभम पाटील याच्या माध्यमातून चांगलं झालं आणि त्याचमुळे का होईना आज कुरुळ गावाचा हा संघ मैदानावरती चांगला खेळ करून दाखवतोय. सर्व गुण संपन्न म्हणून कुरुळ संघाकडे बघितलं सुद्धा जाईल. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला जय भैरवनाथ उसर संघ ज्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा खर्च केल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा खर्च केल्या. म्हणजे शेअर मार्केटमध्ये एखादा शेअर यावा, त्याची अचानक मार्केटमध्ये चांगली पद्धतीची हाईप तयार व्हावी, न्यूज व्हावी आणि मग तो शेअर मार्केटमध्ये भाव त्याचा वधारावा, असा काहीसा वाढत्या दिशेने चालणारा हा धावफलक मैदानावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 गोलंदाजीमध्ये इथून मात्र सौरभ शिंदे, जर्सी क्रमांक 16 मैदानाच्या आत. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय सुयोग पाटील. चांगला चेंडू आहे, जाणीवपूर्वक चेंडूला स्ट्रेच केला, फुलरलिन चेंडू टाकण्याचा प्रयत्न. फलंदाज द्विधा मनस्थितीमध्ये होता, म्हणजे शॉर्ट सिलेक्शन बघा, इथून शॉर्ट सिलेक्शन हवा होतं मिड ऑफच्या दिशेने, कव्हरच्या दिशेने, मात्र जाणीवपूर्वक ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा हा प्रयत्न अंगलटी आलाय. प्री डिटरमाइंड फटका केला. ज्याने आधी ठरवलं की मी या दिशेने खेळणार आहे तो चुकतोच. 10 पैकी 4 वेळा तो चुकतो. आपण चेंडूच्या मेरिटवरती खेळलं पाहिजे. ऑफस्टम्पच्या चेंडूला ऑफस्टम्पच्या बाहेर ऑनसाइडच्या दिशेने. हे बघा, यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ जजमेंट अँड व्हॉट अ सेलिब्रेशन. फलंदाज बाद. शिंदे क्षेत्ररक्षक होता. इथून मात्र ही कॅच जय भैरवनाथ उसर संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती दिसली पाहिजे. मॅचचा रिझल्ट काही असू देत, मात्र हे क्षेत्ररक्षण कमालीचं आहे. आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या अस्मितेसाठी शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली. फलंदाज आक्रमक होतोय, त्याची जर आपण कॅच चांगली पकडली तर इतरत्र नवीन फलंदाजांवरती याचा मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित होऊ शकतो, हे त्या क्षेत्ररक्षकाने इनडायरेक्टली सांगितलं. धावफलकावरती इथून मात्र आपण पाहिलं 41 धावसंख्येवरती चौथा फलंदाज गारद झालाय. सौरभ शिंदेच्या गोलंदाजीचं इथून कौतुक करूया. एक होता शिवम शिंदे, ज्याने राजापूरच्या गंगेच्या पाण्यासारखं या खानावच्या नगरीमध्ये अक्षरशः धावांचा पाऊस दिला. आणि एक आहे तो म्हणजे सौरभ शिंदे, जो महागाईच्या जमान्यामध्ये कंजूस गोलंदाजी करत चांगली कामगिरी सुद्धा करतोय. कौतुक करावं लागणार आहे खऱ्या अर्थानं सौरभचं. त्याने ऑफस्टम्पच्या बाहेर दोन्ही चेंडू टाकले. का टाकले? कारण फलंदाज एकाच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय हे त्याने ओळखलं. कधीतरी परिस्थितीला अँटिसिपेट करून आपल्याला रणनीती बनवावी लागते. बघा, मैदानामध्ये अचानकपणे एक एनर्जी आली आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट. फलंदाजाने काय केलं? 5व्या 6व्या स्टंपवरती आला आणि ज्या वेळेला 5व्या 6व्या स्टंपवरती फलंदाज आला ना, मग गोलंदाजाला संधी मिळते, तो म्हणजे चेंडू ऑफस्टम्पच्या अधिक बाहेर टाकायचा. क्रिकेटचे नियम बदललेत मित्रांनो. आपण वाईड लाईनच्या वरून चेंडू जर गेला आणि आपण जर ऑफस्टम्पच्या 4थ्या 5व्या स्टंपवरती असाल तर मात्र इथून
गोलंदाजाला संधी दिली जाते, बेनिफिट ऑफ डाऊट दिलं जातं. क्रिकेटचे नियम वेगळे आहेत. टेनिस क्रिकेट इज नॉट ऑल अबाउट द बॅट्समन, टेनिस क्रिकेट इज ऑल अबाउट बॉलर ऑल्सो आहे. आहा, आक्रमकता, आविष्कार, रचनात्मक फटका थर्डमॅनच्या दिशेने, स्विच हिट, चेंडू सीमारेषा पार, चौकार. वरून धावफलक आता मात्र 45 वरती जाऊन पोहोचलंय. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहेत. म्हणजे ही परिस्थिती बघताना मला असं वाटतंय की शेतकऱ्याच्या शेतामध्ये चांगलं पीक आलं, अचानक पाऊस आला, त्यामुळे थोडंसं बिकट परिस्थिती झाली. मात्र अचानक आलेल्या कडाक्याचं ऊन सुपीक तयार झालंय. फटकेबाजी चांगली व्हायला लागली आहे, कारण गॅप मध्ये फटका खेळलाय. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क मैदानाच्या आत, चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. कौतुक करूयात, ज्याने चेंडूच्या मेरिटवरती खेळलाय. सौरभ पाटील नेहमी कुरुळ संघासाठी विकेटच्या पाठीमागे यष्टीरक्षकाची भूमिका जो नेहमी बजावतो, आज मैदानावरती आपण पाहतोय फलंदाजी करत असताना चेंडूच्या मेरिटवरती खेळलाय. ऑप्शनच्या बाहेरच्या चेंडूला त्याने कव्हर्स आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटके खेळलेत. मी हेच म्हणत होतो, जी चूक शुभमने केली किंबहुना सुयोगने केली, ती चूक इथून मात्र आपण पाहिलं ना तर सौरभने सुधारली आहे. फॉरगेटिंग इज एन आर्ट. आधीच्या चेंडूंवरती आधीच्या फलंदाजांनी काय चुका केल्यात हे विसरून जा. नव्या चेंडूवरती नवीन रणनीतीने उतरा, हे आहे क्रिकेट. 1 to go चा इशारा आणि धावफलक 50च्या उंबरठ्यावरती आहे. 49. जागा बनवून खेळलाय. एक धाव कशी बशी पूर्ण केली आहे. 50 ऑन अ स्कोरबोर्ड. इथून मात्र उत्तरार्धाच्या खेळामध्ये जय भैरवनाथ उसर संघाला 4 षटकांमध्ये देणगी गोळा करायची आहे. म्हणजे 51 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू 51 धावा. मैदानावरती आपण पाहिलं 2 संघ एकमेकांसोबत भिडतायत. एक टीम मीटिंग झाली. नवोदित खेळाडू, अनुभवी खेळाडू एकत्रित आले आणि काही आयडियाज, थॉट शेअर केले गेले. चांगला खेळ आहे. नवख्या खेळाडूंना, रायझिंग स्टार्सना एक उत्तम प्लॅटफॉर्म नवतरुण स्पोर्ट्स खानाव व नवतरुण मित्रमंडळ खानाव यांनी आयोजित केलेल्या भव्य दिव्य रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. 22 जानेवारीला या स्पर्धेला सुरुवात झाली. आता मात्र 24 जानेवारीच्या मध्यरात्रीतून आपण मात्र 25 जानेवारीमध्ये प्रवेश केलाय. आणि काय दिमागदार या स्पर्धेचं आयोजन आपण पाहिलं. 24 मध्ये 51 धावसंख्येची आवश्यकता. ही क्रिकेटची स्पर्धा नाईट असून सुद्धा जे यूट्यूबवरती प्रेक्षक बघतायत ना, त्यांच्यासाठी उत्तम क्लॅरिटी देण्याचा कार्यक्रम इथून मात्र ड्रीम्स क्रिकेटने केलाय. काही आयोजक या ही स्पर्धा पाहतायत. तुम्हाला सुद्धा इतकीच क्लॅरिटी, इतके नवीन ग्राफिक्स जर हवे असतील तर ड्रीम्स क्रिकेटला फॉलो करा. तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर खाली दिला गेलेला आहे. कधीही कॉन्टॅक्ट करा. कौस्तुभ पाटील आपल्यासाठी उपलब्ध असतील आणि क्वालिटेटिव्ह काम हे तुमच्यासाठी नक्कीच उपलब्ध करून देतील. वळूयात उत्तरार्धाच्या खेळामध्ये. श्री अनंत गोंधळी फाउंडेशन व नवतरुण स्पोर्ट्स खानाव आयोजित क्रिकेटची स्पर्धा ग्रामीण फॉर्मॅटमधील फायनलची मॅच मैदानावरती रंगली आहे, जिथे प्रथम फलंदाजी करत असताना पीपीएफ कुरुळ संघाने 50 धावा जमा केल्या आहेत. जय भैरवनाथ उसर संघाला 51 धावसंख्येचं टार्गेट असणार आहे. काय घडणार या मॅचमध्ये, काय बिघडणार या मॅचमध्ये हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे.
ऑल राईट, सेकंड फायनल आपण या ठिकाणी खेळवणार आहोत. म्हणजे IPL फॉर्मॅटमधून जे संघ वरती आलेत त्यांच्यासाठी वेताळेश्वर उसर आणि गण वॉटर स्पोर्ट्स साखर दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित उपलब्ध व्हा. आपण आपल्या फॉर्मॅटमधील फायनलची मॅच या ठिकाणी होणार आहे त्याची सुद्धा आपण नाणेफेक करूयात. मेगा फायनल, सुपर डुपर फायनल, ब्लॉकबस्टर फायनल म्हणून ज्याच्याकडे बघितलं जाईल. या स्पर्धेमध्ये समालोचन करायची संधी मिळाली हा एक खूप मोठा माझ्यासाठी आदराची गोष्ट आहे. 4 ते 5 वर्षापूर्वी याच स्पर्धेमध्ये क्रिकेट अलिबागचे प्रमोदजी कवळे यांच्यामुळे मी इंट्रोड्यूस झालो आणि तदनंतर मात्र आकाश मांजरेकर हे नाव अलिबाग तालुक्यातून थोडंसं बाहेर गेलं. त्यामुळे नवतरुण स्पोर्ट्स खानाव या मंडळाचे मी खऱ्या अर्थाने आभार मानेन. त्यांच्या माध्यमातून अलिबागमध्ये पहिली अशी स्पर्धा आहे जिथे ग्रामीण 24 संघांसाठी वेगळे पारितोषिक आणि त्याच वेळेला गाव टू गाव IPL फॉर्मॅटचे 16 संघांना वेगळी पारितोषिक. मग मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक हे दोन्ही फॉर्मॅटने दिले जाणार. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर यांचे सायकल्स दोन्ही संघांना दिले जाणार. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 1,50,000 हे दोन्ही फॉर्मॅटला आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 80,000 हे सुद्धा दोन्ही फॉर्मॅटमध्ये आहे. म्हणजे साम दाम दंड भेद ह्या सर्व गोष्टी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. सर्व धर्म समभाव किंबहुना सर्व फॉर्मॅट समभाव अशा पद्धतीची स्पर्धा मैदानावरती आहे. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल आणि आपल्या समवेत इम्रान बुखारी भाईजानजी आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद. थैंक यू सो मच. सलामी के 2 बैटर हम देख रहे हैं. प्रारंभिक बल्लेबाज मनीष शिंदे और रोशन ठाकुर. गेंदबाजी की पहली छोर लेकर आते हुए अंकित पाटिल. जबकि जीतने के लिए हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 51 रनों का टारगेट सेट किया है फाइनल का मैच. ग्रामीण धमाके में इस बार देखिए आगे आकर खेल दिया है. मिड ऑफ के दिशा में फील्डर है. जब तक फील्ड करेंगे 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट करते हुए केएल राहुल जर्सी नंबर 1 आतिया शेट्टी भाभी के हीरो. जरूर ग्रामीण धमाका और ग्रामीण का यह फाइनल मैच. करीबन यहां पर 1.5 लाख रुपए का कैश प्राइज और उसमें होने वाला यह संघर्ष. इनामी राशि हम देखना चाहते हैं 1.5 लाख. दोनों टीम सज्ज होते हुए NSC खाना चषक 2025. लेफ्ट आर्म बल्लेबाज स्ट्राइक पर बैटर मनीष शिंदे. इस बार स्विच हिट अल्टी पल्टी करने का प्रयास, पर इस बार देखिए जरूर यहां पर गलती करते हुए बल्लेबाज मनीष शिंदे. डॉट के जाती हुई कमाल की गेंदबाजी अंकित पाटिल गेंदबाजी के लिए आए. फाइनल का मैच ग्रामीण धमाका. दोनों टीमें आज 1.5 लाख इनामी राशि के लिए संघर्ष करते हुए कौन होगा चैंपियन NSC खानाव चषक 2025 ग्रामीण धमाके में. इस बार पैडल स्वीप, पैड और बैट के बीच डाली हुई गेंद इस बार अड़े बल्ले से खेल दिया है. फील्डर वहां पर है, फील्ड करेंगे 1 रन पर संतुष्ट होना होगा. इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 2 रन. हम देख रहे PPF कुरुल विपक्ष टीम जय भैरवनाथ उसर, ये दोनों टीम के दरमियान क्रिकेट का बैटल. जरूर सलमान भाई लंबाते मैन फ्रॉम अष्टमीन की जानिब से छक्कों के हैट्रिक के लिए 500, चौवों के हैट्रिक के लिए 500, विकेट के हैट्रिक के लिए 500 रुपए का कैश प्राइज. पर इस बार देखिए अंकित पाटिल कमाल की गेंदबाजी करते हुए, तालियों की बौछार उनके खेमे में होती हुई. हर एक डॉट गेंद समीकरण बदलता हुआ दिखाई दे रहा है. बचे हुए 18 गेंदे 49 रनों की जरूरत. कमाल की गेंदबाजी, कंजूसी गेंदबाजी करते हुए मात्र 2 रन खर्च किए गेंदबाज अंकित पाटिल ने. दूसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज संकेत पाटिल शानदार गेंदबाजी की, जिन्होंने 2 रन खर्च किए. शानदार गेंदबाजी का एनालिसिस पावर प्ले के ओवर में संकेत पाटिल. दूसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज
प्रणय धसाड़े गेंदबाजी के लिए आए, बचे हुए 18 गेंदे, उन 50 रनों की आवश्यकता। टॉस के लिए आए, विरति होगी गन वाटर स्पोर्ट्स साकर, विपक्ष टीम होगी वेतालेश्वर उसर। दोनों टीम के कप्तान टॉस के लिए आए। आईपीएल फॉर्मेट, गांव टू गांव आईपीएल फॉर्मेट का धमाका। इस बार देखिए शानदार स्ट्रोक, थर्ड मैन दिशा में, लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के पार आता है दर्जेदार, शानदार, रुबाबदार चौकार। थैंक यू डीजे मास्टर। यहाँ पर शुभम पाटिल अपने खिलाड़ियों की हौसला अफजाई करते हुए कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट। जरूर यहाँ पर 6 रन स्कोर कार्ड पर पहली गेंद पर प्रणव धसाड़े के ऊपर चौके के साथ शुरुआत करते हुए लेफ्ट आर्म बल्लेबाज मनीष शिंदे। फिर से स्विच हिट, कमाल की बल्लेबाजी, इस बार बिहाइंड द विकेट, थर्ड मैन बाउंड्री लाइन के पार, शानदार चौका। तो कहते हैं तुझ्या मायला किती चांगली फलंदाजी करतो मनीष, आली अंगावर, घेतली शिंगावर, चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर, कमाल की बल्लेबाजी। इस छवे के साथ स्कोर जा पहुंचा है 10 रन स्कोर कार्ड पर। वेतालेश्वर उसर विरुद्ध गन्स वाटर स्पोर्ट्स साखर। बोथ कैप्टन्स रिक्वेस्ट फॉर यू। अक्षय पवार, गांव टू गांव आईपीएल फॉर्मेट, जरूर यहाँ पर फाइनल का मैच। दोनों टीम के कैप्टन यहाँ पर आ चुके हैं, अक्षय पवार और उनका साथ देते हुए दूसरे विपक्ष। इस 15 गेंदों में 41 रनों की आवश्यकता है। बचे हुए 15 गेंदे, 41 रनों की जरूरत। टारगेट 51 का है, 10 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 2 चौकों की सहायता से खेलते हुए बल्लेबाज मनीष शिंदे। फिर से एक बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास, वही यहाँ पर कारनामा पर एक ही ट्रैक पर 2 ट्रेन, एक्सीडेंट होगा क्या? फिर से एक बार देखिए, और इस बार आउट होते हुए। एक ही ट्रैक पर 2 ट्रेन होने की वजह से यहाँ पर विकेट का पतन। हैंडसम योगेश डीजे को मौका। में 2 चीजों का शब्द याद रखना है, वेट एंड वॉच, यस नो, ये कॉल करना जरूरी है। दोनों जवानी के मस्ती में चूर, ना तेरा कसूर ना मेरा कसूर, न तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा। क्रिकेट की परिभाषा में एक्सीडेंट, और यहां पर विकेट का पतन। न्यू बैटर मैदान पर आते हुए 9 सेकंड पर स्वराज शिंदे, स्ट्राइक पर मनीष शिंदे। दोनों शिंदे को आज साझेदारी बिल्ड करनी होगी। एक बड़ा टारगेट दिया है, उसको अचीव करना है, प्राप्त करना है। तो जरूर यहां पर बचे हुए 14 गेंदे, 41 रनों की आवश्यकता। रनवे में फिर से एक बार खराबी दिखाई देते हुए ग्रामीण धमाका। कौन सी टीम होगी चैंपियन? एक तरफ है जय भैरवनाथ उसर, विपक्ष पीपीएफ कुरुल। इस बार देखिए आड़े बल्ले से खेलने का प्रयास, बल्लेबाज ठीक है, ध्यान दीजिए जरा कमेटी, फील्डर्स, अंपायर्स, क्योंकि तेज तर्रार गेंद थी, शायद से वो थोड़ा सा गेंद उनके कानों के पास जाकर टकराई है। जरा देखिए,
मनीष शिंदे ओके है क्या? बचे हुए 13 गेंदे जीतने के लिए 41 रनों की आवश्यकता। शुभम पाटिल कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट, जर्सी नंबर 18 परिधान किए हुए पीपीएफ टीम के खिलाड़ी है। बचे हुए 13 गेंदे 41 रनों की जरूरत। एक चौवा, 2 चौवे आने के बाद गेंदबाज प्रणव धसाड़े ने कमबैक किया है। 14 गेंदे 41 रनों की जरूरत। अल्टी पल्टी 14 गेंदे 41 थे, अभी 13 गेंदे और 41 रनों की आवश्यकता। 13 गेंदे 41 रनों की आवश्यकता है। शानदार गेंदबाजी प्रवीण प्रणय धसाड़े यहां पर करते हुए। स्ट्राइक पर मनीष शिंदे। ओहो, फिर से एक बार देखिए, शानदार गेंद यहां पर, डॉट गेंद जाती हुई, कमाल की गेंदबाजी। इसीलिए तो सलमान लबाते ने फिर से एक बार शेर अर्ज करने कहा है, दुनिया में लाखों किस्म के लोग रहते हैं, कोई हंसता है तो कोई रोता है, पर वही खुश रहता है जो रात में 2 पैक लगा के सोता है। पर जरूर आज सुबह का सत्र है, फाइनल का मैच है, ग्रामीण धमाका। और इस ग्रामीण धमाके में बल्लेबाजी करते हुए टीम जय भैरवनाथ उसर। बचे हुए 12 गेंदे 41 रनों की आवश्यकता है। 12 गेंदे 41 रनों की जरूरत। बैटर स्वराज शिंदे, इनके ऊपर पूरी जिम्मेदारी होगी। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज सुयोग पाटिल। 12 गेंदे 41 रनों की आवश्यकता। ग्रामीण धमाके का ये फाइनल मैच, एनएसी खानाव चषक 2025। 1.5 लाख रुपए फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज 80,000, थर्ड प्राइज 40,000। ग्रामीण का एक शानदार फॉर्मेट इस अलीबाग तहसील में पहली बार आयोजन करते हुए 9वां पर्व है इस प्रतियोगिता के द्वारा। पूरा श्रेय जाता है सम्माननीय आदरणीय श्री अनंत गोंदली साहब और उनके पूरे टीम कमेटी में मेंबर, शायद से जितेंद्र दादा गोंदली, नीलेश दादा गोंदली और उनकी पूरी टीम। इनका तहे दिल से आभार। एक अच्छा प्लेटफॉर्म खड़ा किया है 9वें पर्व में हम यहाँ पर काफी बढ़िया आयोजन होता है। फाइनल का मैच, ग्रैंड धमाका, ग्रैंड फिनाले जिसे कहा जाएगा। ग्रामीण धमाके में दोनों बिग बैश, ग्रामीण धमाके में दोनों टीमें सज्ज होती हुई। जय भैरवनाथ उसर विपक्ष पीपीएफ कुरुल स्पीडअप करायचंय शुभम पाटिल। बारह गेंदे 11 गेंदे और 40 रनों की आवश्यकता। 12 गेंदे 41 रनों की आवश्यकता थी। अभी 1 रन लेने के बाद 11 गेंदे 40 रनों की जरूरत। इस बार देखिए ऑप्शन के काफी बार ऑफिशियल अंपायर सबसे कातिल प्रीतम जी पाटिल अपने बाजुए खोलते हुए कहा प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए इस एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 12 रन। बचे हुए 11 गेंदे 39 रनों की आवश्यकता। 11 गेंदे 39 रन प्राप्त करने बल्लेबाज मनीष शिंदे, इनके ऊपर पूरी जिम्मेदारी है। अभी नहीं तो कभी नहीं, हुकला तो चुकला नहीं, ठोकला तो जिंकला। इस बार ठोकना होगा। लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के पार मस्तक पे दस्तक देने वाला ये शानदार षटकार डीजे योगेश। गोंदली साहब इनकी जानिब से कमेंटेटर इमरान बुखारी भाईजान के लिए 500 रुपए का बख्शीश आया है, उनका भी तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। नीलेश दादा का ये प्यार है, ये खानाओं के मैदान पर मैं जब भी आता हूं ना, फिर वो केपीएल हो या फिर ये नाइट टूर्नामेंट हो, डे की टूर्नामेंट हो, अक्सर मेरे ऊपर पैसों का बरसात करते हैं। और धरने गुरु जी के लिए भी नीलेश दादा गोंदली साहब की जानिब से धरने गुरु जी के लिए भी 500 रुपए का कैश प्राइज है। और जरूर जिसने दी है जिंदगी उसका साया भी नजर नहीं आता। यूं तो भर जाती है झोलियां मगर देने वाला नजर नहीं आता। पहले सत्र में हमने देखा था सम्माननीय श्री अनंत गोंदली साहब इनकी जानिब से 500 रुपए, उसी साथों साथ सम्माननीय दमदार आमदार महेंद्र शेख दलवी साहब इनकी जानिब से 1000 रुपए, अजय दादा पाटिल इनकी जानिब से 500 रुपए और अभी नीलेश दादा गोंदली साहब इनकी जानिब से 500 रुपए। ये राशि जरूर मेरे ऊपर प्यार मोहब्बत है। और उसी साथों साथ बेलोशी गांव के हरेश जी पारकर
गायकर सर इनकी जानिब से तीनों समालोचकों के लिए 500-500। ये प्यार है उनका, तहे दिल से मैं आभार व्यक्त करूंगा। फिर से एक बार गेंदबाज सुयोग पाटिल, इस बार देखिए आने वाले से खेलने का प्रयास, अपने आप पे नाराज होंगे क्योंकि अभी नहीं तो कभी नहीं ग्रैंड फिनाले का मुकाबला, ग्रैंड धमाका, बिग बैश यहां पर होता हुआ ग्रामीण धमाके में एनएससी खानाव चषक 2025 पर्व 9वें गर्व में इस खानाव के मैदान पर काफी बड़ी आयोजन करते हुए इस फाउंडेशन के अध्यक्ष सम्माननीय अनंत जिगोंदली साहब, इनका तहे दिल से मैं आभार व्यक्त करूंगा। इस बार देखिए इसका शानदार गेंद डालते हुए यहाँ पर स्ट्रगल करते हुए मनीष, कमाल की गेंदबाजी सुयोग पाटिल पीपीएफ कुरुल की जानिब से हर एक डॉट गेंद कराते हुए संघर्ष में कामयाब होते हुए, मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश ना करें ये गलत बात है। मनीष शिंदे को कोशिश करना है, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। फुल टॉस गेंद मिड ऑफ की दिशा में खेल दिया, बड़ा गैप है, भाग मिल्खा भाग, गेंद बाउंड्री लाइन के पार, मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार। योगेश डीजे को मौका, बचे हुए 7 गेंदे 29 रनों की आवश्यकता है। 7 गेंदे 29 रन यहां पर प्राप्त करने हैं। क्या इस मैदान पर बल्लेबाज मनीष शिंदे इस हारी हुई बाजी को जिताएंगे? हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं, पर क्या यहां पर बाजीगर बनने का मौका देंगे गेंदबाज सुयोग पाटिल? 7 गेंदे 29 रनों की आवश्यकता। बड़ा स्ट्रोक अगर इस गेंद के ऊपर आया तो समीकरण बदल सकता है और वो कारनामा करना होगा बल्लेबाज मनीष को। इस बार आज अले बल्ले से खेलते फिर से एक बार शॉर्ट पॉइंट की दिशा में फील्डर है। इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा धरने गुरुजी सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर 23 रन 23। बचे हुए 6 गेंदे 28 रनों की आवश्यकता। ग्रामीण धमाका एनएससी खानाव चषक 2025 सीजन 9। इस प्रतियोगिता में हम सभी दर्शक आज गवाही दे सकते कि काफी बड़ी आयोजन, न भविष्य न भूतो, बहुचर्चित ये प्रतियोगिता, जहां पर इस प्रतियोगिता के लिए काफी ऑनलाइन फोन आए, इस शुभेच्छा दी गई और इस शुभेच्छा को हमने कबूल भी किया। एनएससी खानाव चषक 2025 हम देख रहे हैं एनएससी खानाव और नवतरुण मित्र मंडल खानाव के माध्यम से हर साल की तरह इस साल भी काफी बड़ी आयोजन। बचे हुए 6 गेंदे 28 रनों की आवश्यकता। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज सनी पाटिल। 6 गेंदों में 28 रन डिपेंड करने, 6 गेंदों में 28 रन बनाना और रोकना, यही संघर्ष है। कभी धूप तो कभी छाया है, यही क्रिकेट की माया है। करना था वार पर क्या होगा पलटवार। सनी पाटिल गेंदबाजी के लिए स्ट्राइक पर बल्लेबाज मनीष शिंदे। जरूर 6 गेंदों में 28 रन अक्सर हुए भी है, पर उसके लिए बल्लेबाज को संघर्ष करना है। यूं तो कुछ किए बगैर जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। जय भैरवनाथ उस सर टीम को अगर फाइनल का चैंपियन बनना है, 6 गेंदों में 28 रन प्राप्त करने। ओहो, इस बार देखे फसौला गंडौला चक्कौला, पहली गेंद के ऊपर गेंदबाज सनी पाटिल डॉट गेंद कराते हुए शानदार गेंदबाजी। गति में परिवर्तन, स्लो वन डिलीवरी ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया, चकमा दिया, वेरिएशन किया। 5 गेंदे 28 रनों की आवश्यकता। अगर मैच जिताते मनीष शिंदे तो नीलेश दादा गोंदली सर, इनकी जानिब से 1000 रुपए का कैश प्राइज है बैटर मनीष शिंदे के लिए। लगातार की 2 गेंदे और इस बार देखिए विकेट सैक्रिफाइस करते हुए 13 का फुल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे योगेश डीजे वाला। विकेट को सैक्रिफाइस करते हुए बैटर नए बल्लेबाज सुदेश आते हुए। बचे हुए 4 गेंदे 28 रनों की आवश्यकता। चमत्कार को नमस्कार करना होगा, झपाट लेला फिल्म का वो डायलॉग ओम भट्ट स्वा कहना होगा, क्योंकि यहां पर
4 गेंदे 24 होते तो ठीक था, 4-28 है। पर इस बार देखिए कमाल की गेंदबाजी, सनी पाटिल कमाल की गेंदबाजी। 3 गेंदे 28 रनों की आवश्यकता है, 3 गेंदे 28 रन। फिर से एक बार बैटर स्वराज शिंदे स्ट्राइक एंड पर बैटर। 3 गेंदों में 28 रनों की आवश्यकता। इसके बाद होने वाला गांव टू गांव आईपीएल फॉर्मेट फाइनल मुकाबला वेतालेश्वर उसर विपक्ष गन वाटर स्पोर्ट्स साखर। इस बार लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद ऑफिशियल अंपायर समीर जी राउत सर ने अपने सुमित जी पवार सर हमें बतलाते हुए वाइट करार करते हुए, क्योंकि सुबह का वक्त सुमित सर हो चुका है, थोड़ी सी झपकी आ गई है। सड़क कितनी भी साफ हो धूल तो हो ही जाती है, खिलाड़ी कितना भी अच्छा हो भूल तो हो ही जाती है। और इस बार देखिए पीपीएफ कुरुल जीत की कतार पर, जरूर यहां पर संकेत पाटिल खुश है, होना भी चाहिए। गेंद सीमा पार, पवार साहब खुश होते हुए। पीपीएफ कुरुल, प्रतीक पाटिल फाउंडेशन कुरुल यहां पर फाइनल की कतार पर है। बचे हुए 1 गेंद और 26 रनों की आवश्यकता, 2 गेंदे और 26 रनों की आवश्यकता। प्रतीक पाटिल फाउंडेशन पीपीएफ कुरुल हम टीम देख रहे हैं। संकेत पाटिल, जरूर हमारे पवार साहब खुश, जिस तरह से मुगेम्बो खुश उसी तरह से पवार साहब खुश होते हुए। ये समझने वाले को इशारा काफी है सूरज दादा। 1 गेंद और जीतने के लिए 26 रनों की आवश्यकता। जरूर इसके पहले मैंने कहा था 1 गेंद और 26 रनों की आवश्यकता, आखिरी गेंद इस औपचारिकता की। और इसी तरह से फाइनल का खिताब जीता है पीपीएफ कुरुल। ग्रामीण धमाके में गाना वाजू द्या। आपको मौका मिलेगा क्योंकि अभी और एक आईपीएल फॉर्मेट गांव टू गांव फॉर्मेट का फाइनल मैच खिलवाना है। इसके लिए मैदान खाली करे शुभम पाटिल, मैदान खाली करा, सहकार्य करा। नेक्स्ट मैच आपके सामने ओपन फॉर्मेट 7-4 गांव टू गांव जिसे कहा जाएगा, और उसके लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा माय बोली मराठी भाषा में महाराष्ट्र का बुलंद आवाज हमारे काबिल दोस्त मिस्टर आकाश जी मांद्रेकर सर के पास। धन्यवाद।